अपडेट समोर आलेली आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणी 19 तारखेला निकाल देणार। पवनराजे हत्याकांड प्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण बघतोय 19 तारखेला निकाल देणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे एकूणच हा पूर्ण निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय। पवनराजे हत्याकांड प्रकरणी 19 तारखेला निकाल देण्यात येणार आहे। आपण बघितलं अगदी काही वेळापूर्वीच निकालाला या ठिकाणी सुरुवात झाली होती, मात्र आता हा निकाल राखून ठेवण्यात आला आणि या प्रकरणी 19 तारखेला निकाल देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। पद्मसिंह पाटील हे देखील या निकालासाठी या ठिकाणी हजर होते। त्यांना रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं होतं, मात्र आता या संपूर्ण प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर गेलेला आहे। 19 तारखेला या प्रकरणी निकाल देणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायाधीश यांनी सांगितलं। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत कृष्णा सोनारवडकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा राखून ठेवण्यात आलेला आहे का? अपडेट्स मिळत आहेत? निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज येणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी कोर्टामध्ये पवनराजे निंबाळकर यांचे संपूर्ण कुटुंबीय, त्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर, त्यांचे बंधू, त्यांचे मातोश्री आणि त्यांची मुलं ही सुद्धा कोर्टामध्ये हजर होती। त्याचबरोबर पवनराजे निंबाळकर यांच्यासोबत हत्या झालेले त्यांचे ड्रायव्हर समद काजी यांची देखील कुटुंब कोर्टामध्ये हजर होते। मात्र न्यायाधीशांनी निकालाचे वाचन करण्यापूर्वी निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी आवश्यक आहे असं सांगितलं आणि त्यानंतर हा निकाल आता 19 तारखेला येणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। 19 जूनला हा निकाल कोर्टामध्ये दिला जाणार आहे। न्यायाधीश सत्यनारायण नविंदर यांच्या कोर्टामध्ये हा सगळं प्रकरण सुरू होतं आणि 20 वर्ष खटला चालल्यानंतर सीबीआयने जे काही पुरावे कोर्टासमोर ठेवलेले आहेत त्या अनुषंगानं हा निकाल जो आहे तो दिला जाणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये माजी खासदार पद्मसिंह पाटील हे आरोपी आहेत, त्यांच्यासोबत आरोपी असलेले एकूण 9 आरोपी आज कोर्टामध्ये हजर होते आणि आज निकाल येईल अशी अपेक्षा सगळ्यांना होती। मात्र आणखी 2 दिवसांचा अवधी कोर्टानं मागितलेला आहे आणि 19 तारखेला या सगळ्या प्रकरणामध्ये निकाल दिला जाणार आहे। त्यामुळे निकाल नेमकं कसा असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असणार आहे, कारण जवळपास 20 वर्ष हे प्रकरण कोर्टामध्ये सुरू होतं आणि आतापर्यंत जे पुरावे सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेले होते त्या सगळ्या अनुषंगानं हा खटला 20 वर्ष कोर्टामध्ये चाललेला होता आणि 19 तारखेला आता न्यायाधीश या प्रकरणाचा निकाल देणार आहेत। मात्र आज निकालासाठी आरोपी सुद्धा सगळे 9 आरोपी कोर्टामध्ये हजर होते। त्याचबरोबर जे विक्टीम आहेत त्यांचे पूर्ण कुटुंबीय सुद्धा कोर्टामध्ये हजर होते। मात्र आजही निकाल या प्रकरणाचा लागलेला नाहीये। 19 तारखेला कोर्टाकडून या सगळ्या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे। त्यामुळे पद्मसिंह पाटलांना या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ते सध्या आजारी आहेत आणि आजही कोर्टामध्ये येताना ते रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आलेले होते। शिवाय इतर 8 आरोपी देखील कोर्टामध्ये हजर होते। सगळ्यात पहिलं तर कोर्टानं हे सगळे आरोपी कोर्टामध्ये हजर आहेत का याची विचारणा केली आणि प्रत्येक आरोपीची हजेरी घेतल्यानंतर कोर्टाने हे सांगितलं की या सगळ्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे आणि त्यामुळे सविस्तर निकालाची प्रत तयार झाल्यानंतर 19 जूनला या सगळ्या प्रकरणाचा निकाल दिला जाईल। त्यामुळे परवा आता कोर्टामध्ये न्यायाधीश नविंदर यांच्या कोर्टामध्ये हा निकाल कशा पद्धतीनं वाचला जातो आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे चार्जेस या सगळ्या 9 आरोपींच्या विरोधामध्ये लावलेले आहेत त्या अनुषंगाने तो खटला चाललेला आहे आणि त्या संदर्भातले असलेले सगळे पुरावे हे सगळे पडताळून कोर्टाकडून नेमकी काय शिक्षा दिली जाते की पुराव्यांअभावी आरोपींची मुक्तता केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर निकालाच्या 2 बाजू असतात, ते म्हणजे जे चार्जेस आरोपींच्या विरोधामध्ये एस्टॅब्लिश केलेले आहेत त्या अनुषंगानं त्यांना होणारी शिक्षा किंवा त्या पुराव्यांच्या आधारे पुरावे अपूर्ण असल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता। त्यामुळे उद्याचा दिवस उलटल्यानंतर 19 तारखेला कोर्टामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाचा निकाल वाचला जाईल आणि त्यानंतर त्या निकालामध्ये काय काय तपशील समोर येतात आणि कशा पद्धतीनं कोर्ट या निकालाचं वाचन करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्षा, निश्चितच कृष्णा, खरं तर निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलेलं आहे। 19 तारखेला हा निकाल लागणार आहे। या व्यतिरिक्त आणखी काय काय युक्तिवाद झाला या संपूर्ण प्रकरणी? वर्षा, आपण पाहतो की हा खटला 20 वर्ष चाललेला होता। त्या मधल्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणाचे दोन्ही बाजूचे युक्तिवाद जवळपास पूर्ण झालेले आहे आणि युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच हे प्रकरण आता निकालासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्या आधी सुद्धा 2 ते 3 वेळा या निकालाच्या दिवशी अशा पद्धतीनं या प्रलंबित झालेल्या होत्या, ते पोस्टपोन झालेल्या होत्या आणि आजही या प्रकरणाचा निकाल आज डिक्लेअर केला जाईल अशी उत्सुकता सगळ्यांना होती, मात्र अशी अपेक्षा पीडितांच्या कुटुंबियांना होती। मात्र आज त्या निकालासाठी संपूर्ण कुटुंबीय म्हणजे पवनराजे निंबाळकर यांचं कुटुंबीय असेल, त्यांचे ड्रायव्हर समद काजी यांचं कुटुंबीय असेल आणि आरोपी सुद्धा सगळे कोर्टामध्ये हजर होते। मात्र आजही तो निकाल झालेला नाहीये। त्यामुळे 19 तारखेला कोर्टानं हा निकाल देण्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। याच्या आधी सुद्धा
2 ते 3 तारखा अशा पद्धतीने गेलेल्या होते की त्या दिवशी निकाल येईल आणि त्या दिवशी निकाल जाहीर होईल, मात्र काही वेळेला हे होऊ शकले नव्हतं. आता या युक्तिवाद कोणाचीच शिल्लक नाहीये, दोन्ही आहेत. शिवाय सरकारी पक्षानं म्हणजे सीबीआयच्या वकिलांनी जे पुरावे त्यांच्या तपासामध्ये स्पष्टपणे समजले किंवा आरोपींचे मग त्यांची जबाब असेल किंवा साक्षीदारांची पडताळणी असेल, ही सगळी प्रक्रिया आता पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण फक्त निकालासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज जर निकाल झाला असता तर न्यायाधीशांकडून फक्त या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाली की त्यांची निर्दोष मुक्तता झाली आणि कुणाकुणाला किती शिक्षा झाली याचा तपशील न्यायाधीशांनी वाचलेला असता. मात्र आज तो निकाल त्यांनी राखीव ठेवलाय. त्यामुळे 19 तारखेला या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींच्या विरोधामध्ये जे चार्जेस लावलेले आहेत किंवा त्या अनुषंगाने सगळे पुरावे मांडण्यात आलेले आहेत, त्या अनुषंगाने निकाल परवा दिवशी वाचला जाईल. 19 जूनला कोर्टामध्ये न्यायाधीश नवींदर यांच्या माध्यमातून हा निकाल दिला जाईल आणि त्यामुळे तो निकाल नेमकं कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता कुठलेही युक्तिवाद होणार नाहीये, तर फक्त हे प्रकरण निकालासाठी राखीव आहे आणि त्यामुळे 19 तारखेला म्हणजे परवा दिवशी कोर्टामध्ये निकालाचं वाचन काय असतं आणि न्यायाधीशांकडून कुठल्या आरोपीला किती शिक्षा किंवा निर्दोष मुक्तता याची तपशील जो आहे तो कोर्टासमोर कसा ठेवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वर्ष निश्चितच कृष्णा, या निकालाकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र महत्त्वाची आणि मोठी अपडेट म्हणावी लागेल, पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 19 जूनला आता निकाल लागणार आहे. आज निकाल लागणार होता, मात्र पुन्हा एकदा हा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. 19 तारखेला सर्व आरोपींना हजर राहावं. शिवाय हा संपूर्ण तपशील न्यायाधीशांकडून यावेळेस कोर्टात देण्यात आलेला आहे. 19 जूनला या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याचं सांगितलं जाते. तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणी 19 जूनला निकाल लागेल. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 19 तारखेला निकाल लागणार आहे. निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलेलं आहे. सर्व आरोपींना 19 तारखेला हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. तब्बल 20 वर्षांनी या प्रकरणाचा खरं तर निकाल लागतोय. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप आहेत आणि या सगळ्या आरोपींना 19 तारखेला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. पवनराजे हत्याकांड प्रकरणी पुन्हा एकदा आता निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण निकालाकडे पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. 19 तारखेला नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. 19 तारखेला या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणं यावेळेस अपेक्षित आहे. माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोप आहेत. निकाल देण्यासाठी यावेळेस आणखी टाइम हवाय असं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगानं हा संपूर्ण निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. राजकीय वैराच्या पार्श्वभूमीवरती खरं तर 3 जून 2006 रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. मुंबईहून धाराशिवला जात असताना नवी मुंबईतील कळंबोली या ठिकाणी 2 अज्ञात हल्लेखोरांनी पवनराजे निंबाळकर यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांच्यावरती बेछूट गोळीबार केला होता आणि या संपूर्ण भीषण हल्ल्यामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. सीबीआयच्या तपासानुसार हा खून राजकीय वैमनस्यातून 25 लाखांची सुपारी देऊन घडवून आणण्यात आला होता असा आरोप आहे आणि या खटल्यामध्ये राज्याचे माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचाही आरोप आहे. ते स्वतः आज या निकालासाठी हजर होते. त्यांना रुग्णवाहिकेतून या ठिकाणी आणण्यात आलं होतं. त्यांच्यासह शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपाचे नेते कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी तसेच सतीश मंदाडे आणि पारसमल जैन अशा एकूण 9 आरोपींचा यामध्ये समावेश आहे आणि या 9 आरोपींना 19 तारखेला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सप्टेंबर 2009 पासून जामिनावरती बाहेर आहेत. शिवाय इतर आरोपी देखील जामिनावरती बाहेर आहेत. मात्र या सगळ्या आरोपींना 19 जूनला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आज निकाल लागणं अपेक्षित होतं, मात्र पुन्हा एकदा आता निकाल हा लांबणीवरती पडलेला आहे. निकाल जाहीर करण्यासाठी आणखी कालावधी हवाय असं न्यायाधीशांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच प्रकरणी आता 19 जूनला संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागणं अपेक्षित आहे. 19 तारखेला नेमकं काय होतंय, काय निकाल जाहीर होतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. ओमराजे निंबाळकर यांच्या संपूर्ण कुटुंबीय देखील या निकालासाठी उपस्थित होते.